वाईटच्या स्वरूपात एक धाव बाबू यांच्याकडनं. रॉयल रेड्डी नावाजलेला फलंदाज अमर. उत्कृष्ट आणि हा शॉट आणि 4 धावा घोषित. स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा, खणखणीत अशा 4 धावा मारलेल्या आहेत. उत्कृष्ट लाईन लेन पकडावी लागेल योगेशला. एक चेंडू 5 धावा, धावसंख्येत वाढ झालेली आहे. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, उत्कृष्ट. पुन्हा 4 धावा. 4 धावांसाठी धावसंख्या झाले 9. 2 चेंडू 9 धावा. सांगतो. महागड असं षटक. उत्कृष्ट बॅटिंग चालू आहे अमरची. मगाचाच फॉर्म कंटिन्यू करतोय तो. मगाशी पण त्याने 18 का 19 धावा केलेल्या. आणि मगाच सारखीच विकेट. रिप्ले दाखवला त्याने विकेट मध्ये. फलंदाज बाद. सेम विकेट गेलेली आहे. कमबॅक केलेला आहे तो योगेश पालवीनी. 2 चेंडूत 9 धावा होते. आता ही विकेट झालेली आहे. 3 चेंडू 9 धावा, 1 विकेट. कल्पेश नवीन आलेला फलंदाज. बॉटली फेक ना बाहेर. खाली खाली ग्राउंड मध्ये. ग्राउंड मध्ये कचरा थोडासा आलाय. उत्कृष्ट असा कमबॅक केलेला आहे तो योगेशने. 2 चौकार खाऊन विकेट घेतलेली आहे. थांबाव जरा. रनआउटचा चान्स होता. रनआउटचा चान्स होता पण डायरेक्ट थ्रो आला नाही हातात. चान्स घालवू नका रनआउटचा. धावसंख्या झाले 10. धावसंख्येत भर. चांगली लाईन लेन पकडले. 2 बॉल झालेत. ओ माय गॉड, क्लीन बोल्ड. कमबॅक कमबॅक. 2 चौकार खाऊन पुढच्या 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतलेल्या आहेत. उत्कृष्ट असा कमबॅक केलेला आहे संघर्ष 11 संघाने. 5 चेंडू. नाही, चालू आहे चालू आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रदर्शन दाखवत आहे ते योगेश पालवी. रनआउटचा चान्स होता. रनआउटचा चान्स होता. रनआउटचा चान्स होता. परत एकदा 2 चान्स घालवले या ओव्हर मध्ये रनआउटचे. चान्स घालवू नका, मॅच घालवाल तुम्ही. उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक मध्ये केलेली आहे ती योगेश पालवीने. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 12. 2 विकेट 12 धावा. या ग्राउंड मध्ये कमीत कमी 45 रन्स पाहिजेत तर आपण डिफेंड करू शकतो. तीन बॉल लगातार 3 4 मारल्यावर 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे ऋषिकेश पवार यांच्याकडून. 3 बॉल 3 चौकाराची हॅट्रिक मारली. 2000 रुपये घेऊन जावे स्टेजवर येऊन. दुसरं षटक संघासाठी ऋतुज घेऊन आलेला आहे. उत्कृष्ट हा गोलंदाज. उत्कृष्ट चेंडू टाकलेला आहे. लाईन लेन पकडून टाकलेला आहे. तसेच चप्पळ विकेट किपर. निर्धाव चेंडू ऋतुज यांनी सुरुवात केलेली आहे दुसऱ्या षटकात.
चांगली सुरुवात ओव्हरची. उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट चेंडू. फलंदाजाला कळालेला नाहीये. फलंदाजाला समजत नाही बॉल कुठून वळतोय ते. तसेच उत्कृष्ट असं किपिंगचं प्रदर्शन आकाश यांच्याकडून. ऋतू उत्कृष्ट आणि गोलंदाजी, लहान वयात ही उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे. 1 धाव. 16 वर्ष, वय वर्ष 16 आहे ऋतूचं. अवांतर चेंडू, अवांतर चेंडू. अवांतर धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 14. 3 चेंडू 14 धावा. उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते ऋतूकडनं. लाईन लेन पकडून तो गोलंदाजी करतोय, बॅट्समनला बीट करतोय तो. तितकंच मागे एसटीच्या मागे आकाश दक्ष आहे. अतिशय संघ उत्कृष्टरित्या खेळतोय. कैलासवासी उमेश थोरात यांच्या स्मरणार्थ रुपादेवी चषक 2024 ठाणे प्रीमियर लीग असे उत्कृष्ट आयोजन केलेले आहे. आणि फलंदाज अशी ही विकेट बाद. गमावलेली आहे. फलंदाज बाद. धाव संख्या आहे 2 षटका अखेरीस 15. याचे लाईव्ह प्रक्षेपण क्रिकेट वरती चालू आहे. युट्यूब क्रिकेट चॅनल वरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. तुम्ही घर बसल्याही बघू शकता. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन ऋतुज यांच्याकडून. एक धाव घोषित पंचांकडनं. एक धाव घोषित केलेला आहे. दुसऱ्या षटक अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 16. 8ची सरासरी रॉयल संघ. 3 विकेट गमावलेल्या आहेत रॉयल रेड्डी संघाने. 16 धावा पटकावलेल्या आहेत. संघर्ष 11. थेट लाईव्ह प्रक्षेपण क्रिकेट चॅनल युट्यूब चॅनल वरती चालू आहे. तुम्ही घर बसल्याही बघू शकता. कैलासवासी उमेश थोरात यांच्या स्मरणार्थ रुपादेवी चषक 2024 उत्कृष्ट आयोजन चालू आहे. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख व आकर्षक चषक. विकेट. गचाळ असं क्षेत्ररक्षण रुपेश यांच्याकडून. वळवलेला चेंडू बॅट्समनला समजला नाही. बॅटीची कडा घेतली पण गचाळ असं क्षेत्ररक्षण रुपेश यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आकाश यांच्याकडून. अवांतर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 ओव्हर 1 चेंडू 17 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 18. 2 चेंडू.
ऑब्रेक केलेला बॅट्समनला समजला नाही. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आकाश गवर यांच्याकडून. त्यांच्या ते होम लास्टचा चेंडू पहिल्या इनिंग मधला. फिल्डिंग मध्ये फेरबदल करतायत ते आदेश बाईत. शेवटचा चेंडू. नाही, एक रन वाचलेला आहे. मस्त टोलवलेला हा चेंडू, पण पडद्याच्या वरून गेला आणि एक धाव डिक्लेअर केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 32. 33 धावांची आवश्यकता संघर्ष 11 संघाला. तेहतीस धावांची उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन संघर्ष 11 संघाकडून. रुपादेवी चषक ठाणे प्रीमियर लीग याचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्ह क्रिकेट चॅनल वरती चालू आहे. तुम्ही घर बसल्या युट्यूब वरती या मॅचेस बघू शकता. हॅलो 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 येतो आवाज रे. हॅलो हॅलो सलामीवीर परत आलेले ते आकाश आणि रुपेश, नावाजलेले खेळाडू. तीन बॉल 3 चौकार मारल्यावरती 2100 रुपयाचा रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून आलेला आहे. तेहतीस धावांची आवश्यकता आहे ते 24 चेंडू मध्ये. सव्वा 8 रनाचा रिक्वायर्ड रन रेट आहे. 8.25 रन रिक्वायर्ड रन रेट. 33 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात होत आहे. पंच तयार. पहिली धाव अवांतर अशी. स्वैर चेंडू. खातं उघडलंय संघाचं. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 2 धावा. खराब बॅटिंग परफॉर्मन्स नंतर हे अशी गोलंदाजी चालणे टीम साठी धोकादायक आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3. रुपेश नावाजलेला फलंदाज. रुपेश गाडगे. उत्कृष्ट शॉट होता हा. कव्हर्सच्या दिशेने एकच मारलेला, धाव. पण एक धाव घोषित, कारण पडद्याच्या वरून गेलाय. कैलासवासी उमेश थोरात यांच्या स्मरणार्थ रुपादेवी चषक 2024. रनआउट. फलंदाज बाद. कव्हरच्या दिशेने चेंडू हातात मारून एक धाव घेण्याचा प्रयत्न, पण त्यात धावबाद झालेला आहे तो रुपेश. नेक्स्ट फलंदाज सौरभ. संघर्ष 11 संघाचा सौरभ आलेला आहे तो मैदानात. सर्व खेळाडूंचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. 4 धावा झालेल्या आहेत त्या.
परत एकदा टोलवलेला चेंडू पण क्षेत्ररक्षणाच्या हातात. चांगला कमबॅक बॉलरचा. 4 चेंडू 4 धावा. मूड मध्ये नाही आज. बोल बच्चन, हा जितू दिसलाय आता जरा मूड मध्ये येईल. 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल झाले. पहिले 2 अवांतर चेंडू होते. पहिले 2 अवांतर चेंडू होते. हॅलो 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 हॅलो. अस्सलाम वालेकुम फाक फाक. परत एकदा कट केलेला चेंडू. धाव संकेत भर. धाव उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. शिवाबाई यांच्याकडून या मंडळास खूप मोलाचं योगदान झालेलं आहे. ते या मॅचेस भरवण्यात त्यांचे सर्वांतर्फे हार्दिक स्वागत. पहिल्या षटक अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 5. सर्व मान्यवरांचे व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. अठरा चेंडू 28 धावांची गरज. संघर्ष 11 संघाला. आकाश गवारी संघासाठी मगाच्या मॅच मध्ये आणि पंचांनी 4 धावा घोषित केलेल्या आहेत. गचाळ असं क्षेत्ररक्षणाने हे 4 धाव. आकाश गोविंद यांच्याकडून गचाळ असे क्षेत्ररक्षण झालेले आहे. जबरदस्त अशी फलंदाजी करतोय टीपीएल मध्ये. आणि पुन्हा एकदा 4 2-4 मारलेले. 2-4 लाईनीत अजून 2. एक 4 मारले तर 2100 रुपये घेऊन जाशील आकाश. अजून एक 4 ची ट्राय कर तू. एक चेंडू 1 चौकार 2100 रुपये रोख पारितोषिक. ऋषिकेश पवार यांच्याकडून. ऋषिकेश पवार यांच्याकडनं आज पैशांची बरसात होते खेळाडूंवर. आणि हा तिसरा चौकार मारलेला आहे. 2100 रुपयाचा मानकरी झालेला आहे तो आकाश. रोख पारितोषिक मिळालेलं आहे. रोख रक्कम 2100. आर एस ब्रँड उत्कृष्ट आर एस ब्रॉडबँड. चौथा चौकार. 4 बॉल 4 आर एस मारलेले आहेत. आर एस ब्रॅडबॉन्ड. भाई माईक बंद होतो. दिसत नाही रे. आणि निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. 4 चेंडू चौकारानंतर गोलंदाज कमबॅक. आणि लेग साइडला खेळलेला आहे 1 धावेसाठी. 1 धाव मिळते. धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली संघर्षाची 12 चेंडू 11 धावा. 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे संघर्ष 11 संघासाठी. काहीच माफक असं आव्हान. फलंदाजी लास्टच्या ओव्हर मध्ये 4 लगातार 4 चौकार मारलेत. 2100 रुपये नावावर झाले ते आकाश गवारी यांच्या. ऋषिकेश पवार यांच्याकडून. आर एस ब्रॉडबँड. आर एस ब्रॉडबँड आणि थर्ड अंपायर डिसिजन. पंच तिसऱ्या अंपायर कडे चाललेले आहेत. आपल्याकडे प्लेयर लोकांनी जाऊ नका. प्लेयर लोकांनी जाऊ नका. अंपायर्स बघतील. फक्त अंपायर्स कॉल आहे. अंपायर्स कॉल बघतील. अंपायर वरती विश्वास ठेवायचा आहे. सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहेत. 3 अंपायर आहेत. 2 युट्यूब कॅमेरे आहेत. 100% जो ओरिजिनल निर्णय असेल तोच मिळेल. नवीन टेक्नॉलॉजीने या मॅचेस भरवलेल्या आहेत.
शिवाबाईचे मंडळातर्फे परत एकदा हार्दिक स्वागत. संघर्ष विरुद्ध रॉयल रेड्डी संघ. सामना 2100 रुपये होतोय. नावावर केलेले ते आकाश गवारी यांनी आणि या धावा आता पंच बघतायत. संघर्ष 11 पहिला सामना जिंकून दुसरा सामना विजयाच्या ध्येयाकडे चाललेला आहे. प्रत्येक संघाचे 3 सामने होतील. टोटल 12 संघ आहेत. 3 टीम मध्ये आपण डिवाइड केलेले आहेत. प्रत्येक संघाचे 3 सामने होतील. आणि निर्णय देतील आता सर्व पंच. खेळाडूचे मान्यवरांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. पंचांनी फलंदाज बाद घोषित केलेला आहे. धावचित झालेला आहे. अशा तऱ्हेने फलंदाज हा बाद झालेला आहे. टेक्नॉलॉजीचा नियमामुळे क्लिअर कट समजतंय कोण बाद कोण नाबाद आहे. धावबाद झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 22. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. अवांतर चेंडू वाईडच्या स्वरूपात 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता. संघर्ष 11 साठी आकाश गवारी स्ट्राईक वरती आहेत, ज्यांनी 4 चौकार खेचलेले आहेत. आणि पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण तिकडे 4 धावा. आकाश गवारी यांना उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. त्यांचा आकाश गवारी कंटिन्यू हा यांच्याकडनं. मागच्या मॅचचा फॉर्म आता पण चालू आहे. आतापर्यंत त्यांनी 5 चौकार मारलेले आहेत या सामन्यात. कडक अशी फलंदाजी पाहायला मिळते. आणि पुन्हा एक परत 4 एकदा धावा. 4 लगातार 2-4 मारलेले आहेत ते बाबू यांना. 2 धावांची आवश्यकता संघर्ष 11 साठी. आणि खेचलेला 4 परत धावा. 4 3 चौकार मारून त्यांनी सामना हा संपवलेला आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये उत्कृष्ट फलंदाजीचे उत्कृष्ट फलंदाजी आकाश गवारी यांच्याकडनं 2100 पारितोषिक घ्यायचंय. स्टेजवरती यायचंय. आणि या स्टेजवरती- मॅचचा सामनावीर तो आकाश गवारी. त्यांनी आपले पारितोषिक आणि 2100 रुपये दोन्ही जमा करावे मंडळाकडून. स्टेजवरती यावे. स्टेजवरती यायचंय. 2100 रुपये ऋषिकेश पवार यांच्याकडनं त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. 1100 रुपये संघ मालक हेमंत दादा यांच्याकडून त्यांना घोषित करण्यात आलेले आहे. आणि सामनावीर पण तोच आहे. दादा मेडल घाल त्याला. थांबव. युट्यूब आणि- लाईव्ह ला चाललेला आहे. सामनावीराचा पारितोषिक 2100 रोख. 2100 रुपये 1100 रुपये ऋषिकेश पवार यांच्याकडनं. 2100 रुपये ऋषिकेश पवार यांच्याकडनं. 1100 रुपये हेमंतदादाकडून. आणि सामनावीर टोटल 3300 रुपयाचा मानकरी झालेला आहे तो आकाश गवारी. पारितोषिकांची बरसात आहे या ठाणे प्रीमियर लीग मध्ये. सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे सहर्ष स्वागत. पैशांची लय पेमेंट लूट होते. स्कॅनर ऑनलाईन पेमेंट आहे इकडे 2100 रुपये. टोटल 3300 रुपयांचं पारितोषिक घेऊन चाललेला आहे तो आकाश.